Hello everyone. Today we are going to start our chapter number 3, that is the operating system. So the first we discuss the introduction of an operating system. So operating system is an interface between computer user and computer hardware and software. So the computer user means end user, जो सिस्टीम यूज करतोय ती व्यक्ती आणि त्याच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधलं जे इंटरफेस आहे किंवा कम्युनिकेशन आहे ते थ्रू आपण OS काय करतो रन करतो. So the operating system is an interface between computer user, that is the end user, and computer application and hardware. So the operating system is a software which performs all the basic tasks like file management, memory management, process management, handling input output, controlling peripheral devices such as disk drives and printers. So जी काय ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर वेगवेगळ्या टाईपचे टास्क रन करतात आणि त्याच्यामध्ये काय तर फाईल मॅनेजमेंट आहे जे आपण नेक्स्ट बघणार आहे. तर फाईल मॅनेजमेंट म्हणजे काय, जेवढ्या काय फाईल तुम्ही सिस्टीममध्ये स्टोअर करून ठेवताय किंवा फाईल क्रिएट करतात त्याला पूर्ण मॅनेज करायचं काम कुठे केलं जातं, ऑपरेटिंग सिस्टीम करतात. त्यानंतर तुम्ही सिस्टीम लागणारे हार्डवेअर जे आहेत तुमच्यामध्ये प्रिंटर असेल किंवा आपण जे मॉनिटर असेल, CPU असेल, ह्या सगळ्याचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं काम सुद्धा कोणाचं असतंय, ऑपरेटिंग सिस्टीमचं असतंय. त्यामुळं ऑपरेटिंग सिस्टम इज अ नथिंग बट इट इज अ इंटरफेस इन बिटवीन कम्प्युटर युजर अँड हार्डवेअर. सो आता आपण एक्झाम्पल बघूया. तर पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीम इन्क्लूड एज लिनक्स, दॅट इज अ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम, देन OS, देन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. हे तुम्हाला माहीत आहेत त्या. ह्या सगळ्या काय झाले ऑपरेटिंग सिस्टीमची एक्झाम्पल्स झाले. आता नेक्स्ट बघूया डेफिनेशन. An operating system is a program that acts as an interface between user, that is the end user, and the computer hardware and controls the execution of all kind of programs. मीन्स ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, जसं आपण बघितलं की हा एक हे प्रोग्राम्स असतात आणि हा प्रोग्राम म्हणजे काय करतोय की जो तुमच्या एंड युजरमध्ये आणि तुमच्या सिस्टीममध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं काम कोण करणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. आता ही जी आहे ही ऑपरेटिंग सिस्टीमची जी फिगर आहे, ती ऑपरेटिंग सिस्टीमची जी फिगर आहे त्याच्यामध्ये बघा हे युजर्स म्हणजेच काय एंड युजर जी सिस्टीम यूज करतात. त्यानंतर सॉफ्टवेअर ऑपरेटिंग, आता जे एंड युजर्स असतील किंवा युजर्स असतील तिथं 1 to N नंबरमध्ये दिलेत, म्हणजे नंबर ऑफ युजर्स असतील ते काय करतील, सिस्टीम सॉफ्टवेअर यूज करतील किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करतील आणि ते काय करणार आहेत, ते सॉफ्टवेअर यूज करून कम्युनिकेट कोणाशी करणार आहे, हार्डवेअरशी कम्युनिकेट करणार आहे. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम कोणाच्या बिटवीन आहे, युजर्स आणि काय तुमच्या हार्डवेअर. ओके, युजर जे काय सॉफ्टवेअर यूज करतात त्याच्यामध्ये आणि हार्डवेअरमध्ये तुमचं इंटरफेस क्रिएट करायचं काम कोण करते, ऑपरेटिंग सिस्टीम करते. ही झाली फिगर. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फंक्शन्स ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, कुठल्या कुठल्या टाईपचे टास्क ऑपरेटिंग सिस्टीम रन करते. तर सेव्हरल जॉब्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट किंवा प्रोसेसर मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, सिक्युरिटी, control over the system performance, job accountancy, error detection aids, and coordination between other software and users. ह्या टाईपचे टास्क ऑपरेटिंग सिस्टीम डन करते. ओके, तर तुम्ही 1 by 1 बघूया. जे बेसिक आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहेत एवढंच आपण बघणार आहोत. तर फर्स्ट वन इज अ मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी म्हणजेच काय म्हणतोय की मेमरी आपण बघितलेली आहे की 2 टाईप्सची आहे, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी आहे. ओके, सो इथं मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय असणार आहे, तर रिगार्डिंग ऑफ प्रायमरी मेमरीची आपण बघतो इन्फॉर्मेशन. तर मेन मेमरी इज अ लार्ज एरिया ऑफ वर्ड्स और बाइट्स आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे काय डेटा असेल तो डेटा आपण काय करतोय, स्टोअर करून ठेवू शकतोय. आता ॲज कम्पेअर टू सेकंडरी, मेन मेमरी किंवा प्रायमरी मेमरी कशी असते, फास्ट स्टोरेज आहे, ॲक्सेस म्हणजे इझिली आपलं फास्टरली आपल्याला ॲक्सेस करता येते त्या ठिकाणी. आणि ही ॲक्सेस आपण का करू शकतो, कारण ऑपरेटिंग सिस्टीम इझिली ट्रॅक कुठली करते, मेन मेमरी ट्रॅक करते. त्यामुळे जे काय तुमचं प्रोग्राम्स असतील ते प्रोग्राम्स त्या प्रोग्रामसाठी लागणारी मेमरी अलोकेट करून ठेवणं आणि जेव्हा ते पूर्ण प्रोग्राम युटिलाइज झाला की त्यानंतर प्रोग्राम क्लोज केल्यानंतर पुन्हा ती मेमरी डिअलोकेट करणं. त्यामुळे अलोकेशन अँड डिअलोकेशन हे जे मेमरीचं काम आहे हे कोण करतो, ऑपरेटिंग सिस्टीम करतं. आणि अल्सो काय असतं, तर मल्टी प्रोग्रामिंग सिस्टीममध्ये काय होतं की ऑपरेटिंग सिस्टीम काय डिसाईड करते की विच प्रोसेस विल गेट मेमरी व्हेन अँड हाऊ मच. ओके, आता मल्टी प्रोग्रामिंग म्हणजेच काय, एका वेळेला एकापेक्षा जास्त प्रोग्राम्स रनिंगला असतील त्याला ऑपरेटिंग सिस्टीम डिसाईड करते की आता कुठली प्रोसेस जी आहे ती प्रोसेस तुमची रनिंगला जाणार आहे, त्याला किती मेमरी अलोकेट करून द्यायची आहे किंवा
कधी ती मेमरी रिलीज करायची आहे किंवा डिअलोकेट करायचं आहे, हे सुद्धा काम कोण करतं? मेमरी मॅनेजमेंट करतं. आणि हे कोण करणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीमचं फर्स्ट टास्क काय आपण बघितलं? मेमरी मॅनेजमेंट. नेक्स्ट वन आहे प्रोसेसर मॅनेजमेंट आणि ह्यालाच म्हणतात प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, तर ह्याच्यामध्ये काय असतं की प्रोसेस म्हणजेच काय म्हणतो आपण ह्याला की स्मॉल पार्ट, एखादा मोठा प्रोग्राम असेल त्याच्यामधला स्मॉल पार्ट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला प्रोसेस म्हणतो. ओके, आणि प्रोसेसर म्हणजेच काय असतं की जसं आपण मगाशी बघितलं की मल्टी प्रोग्रामिंगमध्ये काय असतं की एका वेळेला एकापेक्षा जास्त प्रोग्राम तुमचे काय असतात? रनिंगला असतात. अशा वेळेला त्यावेळेला प्रत्येक प्रोसेसला तेवढं सिमिलर टाईम अलोकेट करून देणं, प्रत्येकाला त्याला प्रायोरिटीनुसार त्यांना ते सीपीयू युटिलायझेशन करून देणं किंवा तो प्रोग्राम एक्झिक्यूट करून देणं, हे काम कुणाचं असणार आहे? तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. अल्सो काय करतं ऑपरेटिंग सिस्टीम अजून काय करते? तर ती आता प्रोसेसरला कुठली प्रोसेस आपण द्यायची आहे रन करायचं. प्रोसेसर म्हणजेच काय? सीपीयू. ओके, सीपीयूला कुठली प्रोसेस रनिंगसाठी द्यायची आहे, हे सुद्धा टास्क कोण करणार आहे? तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. सो इट इज नोन ॲज अ प्रोसेस शेड्युलिंग. प्रोसेस शेड्यूल करायचं काम कोण करतो? ऑपरेटिंग सिस्टीम करतं. ॲज वेल ॲज तो काय करतो की प्रत्येकाच्या प्रोसेस आपण रनिंगला देणार, त्याला प्रत्येकाचा तो स्टेटस मेंटेन करून ठेवतो की आता कुठली प्रोसेस रनिंगला आहे, ती कुठली वर्क करते. त्यामुळे ट्रॅफिक कंट्रोल करायचं काम कोण करणार आहे? ओएस करणार आहे. त्यामुळं इट इज ऑल्सो अ ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून सुद्धा इथं ॲक्ट्स होतं. इट्स ऑल्सो अलोकेट द प्रोसेसर टू प्रोसेस. म्हणजेच काय आपण जसं मगाशी म्हणलं की सीपीयूला पर्टिक्युलर प्रोसेस अलोकेट करून द्यायचं काम हे सुद्धा कोणाचं असणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. आणि जेव्हा एखाद्या प्रोसेसचं काम पूर्ण होतं त्यावेळेला ती प्रोसेस काढून टाकायची. म्हणजेच काय करतो? मेमरी डिअलोकेट करायचं आणि ॲज वेल ॲज सीपीयू मधून ती काय करायची? प्रोसेस काढून घ्यायची. हिचं काम कोणाचं असणार आहे? तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. तर हे सेकंड बघितलं आपण प्रोसेसर मॅनेजमेंट किंवा प्रोसेस मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे थर्ड पार्ट, दॅट इज द डिव्हाइस मॅनेजमेंट. आता नेक्स्ट आहे थर्ड डिव्हाइस मॅनेजमेंट. आता डिव्हाइस मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे की डिव्हाइसेस म्हणजेच काय तर हार्डवेअर पार्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जसं प्रिंटर अलोकेट करून ठेवलं. फॉर एक्झाम्पल की सपोज एखादा युजरला प्रिंटरची गरज असेल. ओके, तो प्रिंट ऑप्शन त्याने सिलेक्ट केला आहे आणि ठराविक डॉक्युमेंट तो प्रिंट करतोय, त्याला प्रिंटरची नीड असणार आहे. मग ती प्रिंटरची नीड किंवा ती पर्टिक्युलर प्रिंटर त्या युजरला अलोकेट करून द्यायचं काम कुठं करतो? ऑपरेटिंग सिस्टीम करतं. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम ऑल्सो डिव्हाइस मॅनेजमेंट. जो काय डिव्हाइस तो यूज करतोय ते डिव्हाइस थ्रू त्या ड्रायव्हर आणि फॉर एक्झाम्पल अजून असेल आपलं की सीडी. ओके, एखादी मी नवीन सीडी काय करते? सीडी मी सीडी ड्राईव्हमध्ये टाकलेली असेल. ओके, आणि मला ती काय करायची? रन करायची असेल किंवा एक्झिक्यूट करायची असेल, त्याला मी काय करणार आहे की तो पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं? त्या सीडी ड्रायव्हरच्या थ्रू ती सीडी प्ले करायचं काम करणार आहे. त्यामुळे हे काय करतं तुमचं की डिव्हाइस मॅनेजमेंट करायचं काम सुद्धा कोण करणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. नेक्स्ट आहे फोर्थ वन, दॅट इज अ फाईल मॅनेजमेंट. ओके, आता फाईल म्हणजेच आपण काय म्हणतो की फाईलमध्ये काय असणार आहेत की आपण ज्या काही वर्डची फाईल असेल, एक्सेलची फाईल असेल, एनी फॉर्मॅटमधली फाईल असेल. ओके, ह्या वेगवेगळ्या फाईल्स तुमच्या सिस्टीममध्ये अरेंज करून ठेवणं, विथ कॅटेगरी वाईज त्याला अरेंज करणं आणि ती डिरेक्टरी वाईज, फोल्डर वाईज सेव्ह करून ठेवणं आणि पूर्ण त्या फाईलचं इन्फॉर्मेशन स्टोअर करणं. म्हणजे कधी ती फाईल क्रिएट केली गेली आहे, मॉडिफाय कधी केली गेली आहे, कुणी क्रिएट केली गेली आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन आहे, कुठल्या टाईपची ती फाईल आहे, किती डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवला आहे, ह्या सगळी इन्फॉर्मेशनचा ट्रॅक डिफाईन करण्याचं काम कोण करतं? फाईल मॅनेजमेंट करतं. म्हणजे पूर्ण फाईलचं मॅनेजमेंट करायचं काम कोण करणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. व्हेनेवर जेव्हा युजरला एखादी फाईलची रिक्वायरमेंट असते तेव्हा ती फाईल त्या युजरला प्रोव्हाइड करणं हे सुद्धा काम कोणाचं असणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. अल्सो अलोकेट्स द रिसोर्सेस अँड अल्सो डिअलोकेट्स द रिसोर्सेस, हे सुद्धा काम कोणाचं असणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. यात आपण हे 4 बेसिक आपण टाईप्स बघितलेले, ज्यामध्ये बेसिक फंक्शन्स बघितलेले ऑपरेटिंग सिस्टीमचे. आता नेक्स्ट आहे अदर इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय? अदर इम्पॉर्टंट फंक्शन्स. ओके, तर त्यामध्ये आहे सिक्युरिटी. आता सिक्युरिटी म्हणजेच काय? ह्याच्यामध्ये तुम्हाला अनऑथराइज्ड युजरला प्रिव्हेंट करणं, म्हणजेच काय? तुमच्या सिस्टीमचा डेटा हॅक करण्यापासून अनऑथराइज्ड जर ॲक्सेस असेल तो ॲक्सेस डिनाय करायचं काम कोण करणार आहे? तर तुमच्या थ्रू ऑपरेटिंग सिस्टीम होत आहे. ओके, सो सिक्युरिटी इज द बेसिक फंक्शन. नेक्स्ट इज अ कंट्रोल ओव्हर द सिस्टीम परफॉर्मन्स. पूर्ण सिस्टीमच्या परफॉर्मन्सवरती कंट्रोल करायचा. नेक्स्ट आहे जॉब अकाउंटन्सी. ओके, जॉब अकाउंटिंग. ओके, जॉब अकाउंटिंग म्हणजेच काय म्हणतोय की कुठला युजर आता कुठला प्रोसेसवरती काम करतोय किंवा कुठला जॉब तो परफॉर्म करतोय आणि त्याला तो किती वेळ तो त्यावरती काम करतोय, अल्सो तो कुठले कुठले रिसोर्सेस युटिलाइज करतोय,
हे सगळं पूर्ण इझी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवणार. नेक्स्ट आहे एरर डिटेक्टिंग एड्स. ओके, सो द एरर डिटेक्टिंग एड्स म्हणजे काय असणार आहे की सपोज काही जर करताना एखादं प्रॉब्लेम्स आला तर तो प्रॉब्लेम्स युजरला थ्रू मेसेजेस डिस्प्ले करणं किंवा आपण ज्याला म्हणतो की वेगवेगळ्या एरर मेसेजेस प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा काम कोणाचं असणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. अँड लास्ट वन इज द कोऑर्डिनेशन बिटवीन अदर सॉफ्टवेअर्स अँड युजर्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे की याच्यामध्ये आपण युजर आणि ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर ह्या दोघांमध्ये सुद्धा कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे त्या ठिकाणी. सो आता आपण बघितलेली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रोसेस मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, ओके, आणि मेमरी मॅनेजमेंट, ॲज वेल एज सिक्युरिटी, कंट्रोल ओव्हर द सिस्टीम परफॉर्मन्स, job accounting, error detecting aids, and coordination between the other software and users. All these are the functions of an operating system. So next part is a features of an operating system. आता features of an operating system मध्ये आहेत the protected and supervisor mode, allow disk access and file system, device drivers and networking securities. म्हणजेच काय, वेगवेगळे फाईल सिस्टीम अलोकेट करून देणं किंवा आपण ज्याला म्हणतो की डिव्हायसेस ॲक्सेस करून देणं. नेक्स्ट डिस्क ॲक्सेस असेल किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं, हे काम कोणाचं असणार, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. नेक्स्ट द प्रोग्राम एक्झिक्युशन, म्हणजेच काय, दिलेले प्रोग्राम्सचे एक्झिक्यूट करायचं काम कोणाचं असणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. मेमरी मॅनेजमेंट, ओके, ॲज वेल एज मल्टीटास्किंग, म्हणजे एका वेळेला एकापेक्षा जास्त आपण टास्क करू शकतोय. हँडलिंग इनपुट आउटपुट ऑपरेशन, दॅट इज आयओ मीन्स इनपुट अँड आउटपुट, म्हणजे काही इनपुट आउटपुट ऑपरेशन्स असतील ते हँडल करायचं काम कोणाचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. नेक्स्ट आहे मॅनिप्युलेशन ऑफ फाईल सिस्टीम्स, म्हणजे फाईल सिस्टीमवरती वेगवेगळे ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकताय, लाईक फाईल नवीन क्रिएट करणं, मॉडिफाय करणं, सर्च करायचं असेल किंवा कंटेंट तुम्हाला कॉपी करायचं असेल, या प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन्स तुम्ही त्याच्यावरती परफॉर्म करू शकताय. नेक्स्ट इज अ एरर डिटेक्शन अँड हँडलिंग. सपोज युजरकडून काही मिस्टेक झाली तर त्याला एरर मेसेजेस प्रोव्हाइड करायचे, हे सुद्धा काम कोणाचं असणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. रिसोर्स अलोकेशन, सपोज एखाद्या युजरला पर्टिक्युलर रिसोर्सेसची गरज असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल CD असेल किंवा प्रिंटरची गरज असेल तर ते पर्टिक्युलर रिसोर्स अलोकेट करून द्यायचं काम सुद्धा कोणाचं असणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं असणार आहे. अँड लास्ट वन इज इन्फॉर्मेशन अँड रिसोर्स प्रोटेक्शन. ह्या सगळ्याला याचंच मीन्स काय, सिक्युरिटी, पूर्ण तुमच्या डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम कोण करणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. त्यामुळे हे सगळे झाले आपले फीचर्स ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम. सो नेक्स्ट आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम. आता नेक्स्ट बघतोय आपण टाइप्स ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे एकूण 7 टाइप्स आहेत. ओके, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम, मल्टीटास्किंग और टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम, मल्टी प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीम, रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम, डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, अँड लास्ट वन इज अ मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. सो वन बाय वन आपण बघूया. द फर्स्ट वन इज अ बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. सो द बॅचचं मिनिंग काय, तो ग्रुप. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं की सपोज कन्सिडर करा की जे कम्प्युटर प्रोसेसेस रन करतात त्याच्यामध्ये त्या प्रोसेस कशा असतात, लेंदी असतात आणि टाइम कन्झ्युमिंग असतात. मग अशा वेळेला तो काय करतो की सेम जॉब ज्या ठिकाणी असेल त्या किंवा सेम टास्क जी प्रोसेस रन करते तेवढे सगळे सेम जॉब एकत्र केले जातात, एकत्र बॅच केले जातात. ओके, सो द प्रोसेस विथ अ सिमिलर जॉब, ओके, सिमिलर टाइप ऑफ जॉब, दे आर बॅच टुगेदर अँड रन ॲज अ ग्रुप. हे सगळ्याला काय करतील, एकसारखे प्रोसेसेस आहेत ज्यांची नीड सेम आहे, ती काय करणार, एकत्र करणार आहेत, एक त्याचा ग्रुप तयार करणार आहेत, त्याला म्हणतो आपण बॅच तयार करणार आहेत आणि तो ग्रुप एका वेळेला काय करतो, रन करायचं काम करतो. ह्याच्यामुळे काय होतं की तुमचा टाइम सेव्ह होणार आहे त्या ठिकाणी आणि ही जी प्रोसेस असेल प्रोसेस ती काय होणार, जास्त लेंदी होणार नाहीये. असं नाही केलं तर काय होणार आहे की सपोज फर्स्ट युजरचा असेल तर फर्स्ट युजरचं तो ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, पुन्हा नेक्स्ट युजरचा करणार आहे, सो अँड सो. ओके, जेवढे काही युजर्स असतील तेवढे. त्यात सपोज कन्सिडर की 10 युजर्स आहेत तर प्रत्येकाला काय असणार आहेत की प्रत्येकाला सेपरेटली जर तो रन करायचा म्हटलं त्याला जास्त टायमिंग लागणार आहे. तर बॅच ऑपरेटिंग सिस्टम काय करते की सपोज 10 युजर्स असतील तर 10 युजरमधले सपोज 5 जणांचे टास्क सेम आहेत तर त्या सगळ्यांचा एकच ग्रुप करणार आहे आणि एका वेळेला काय करतील तो ग्रुप किंवा ती बॅच एका वेळेला काय करणार आहे, एक्झिक्यूट करायचं काम करणार आहे. तर प्रत्येकाला ते रिसोर्सेस अलोकेट करणं किंवा रिसोर्सेस डिअलोकेट करणं यासाठी एक्स्ट्रा टाइमची गरज लागणार नाही त्या ठिकाणी. त्यामुळं ज्या जॉबची किंवा ज्या आपण ज्याला प्रोसेसची नीड सेम आहे असे सगळे एकत्र करणं, त्याला बॅच करणं आणि नंतर तो पूर्ण होल
ॲज अ ग्रुप म्हणून ते रन करणं, हे काम कोणाचं असतं, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम असते. ऑल्सो users of a batch operating system never directly interact with the computer. डायरेक्टली इंटरॅक्ट कम्प्युटरशी करू शकत नाहीयेत त्या ठिकाणी. ओके. आता मग हे काय करतात की त्यांचा जो काय जॉब असेल तो ऑफलाईन डिव्हाइसेसच्या थ्रू लाईक अ पंच कार्ड वगैरे तो त्या ठिकाणी करायला लागतात. नंतर तो तुमच्या सबमिट करायला लागणार आहे कम्प्युटर ऑपरेटरला आणि नंतर तो एकत्र करून तो रन करायचं काम करणार आहे. नेक्स्ट आहे मल्टीटास्किंग, दॅट इज द टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. So the time sharing operating system enables people located at a different terminal to use a single computer system at the same time. आता टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय असणार आहे की ह्याच्यामध्ये किंवा मल्टीटास्किंग आपण ज्याला म्हणतोय ह्याच्यामध्ये काय असणार की त्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या मशीनवरती वर्क करतात किंवा वेगवेगळ्या लोकेशनला ते आहेत त्या ठिकाणी आणि ते सिंगल कम्प्युटर सिस्टीम काय करतात एका वेळेला त्यांना जर यूज करायचं असेल at a same time त्याला ते यूज करू शकतात. मग टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम enables people located at different terminal to use a single computer system at the same time. एकाच वेळेला ते सेम सिस्टीम यूज करू शकतात. द प्रोसेसर टाइम, प्रोसेसर म्हणजेच काय, सीपीयू टाइम, दॅट इज द विच इज शेअर्ड अमंग द मल्टिपल युजर्स इज टर्म ॲज अ टाइम शेअरिंग. ओके. म्हणजेच काय करतोय की प्रोसेसर काय तुमचा एकच आहे तो प्रोसेसर आणि त्या प्रोसेसर काय करतोय वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या डिफरंट ठिकाणी असलेल्या लोकांना किंवा वेगवेगळ्या डिफरंट मशीनवरती वर्क करणाऱ्या लोकांना तो सीपीयूचा ठराविक टाइम तुमचा अलोकेट ठराविक टाइम तुमचा शेअर केला जातो त्या ठिकाणी. तर ह्यालाच काय म्हणतात, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ती आहे थर्ड वन, दॅट इज द मल्टी प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीम. सो द मल्टीप्रोसेसिंग म्हणजेच काय, अ कम्प्युटर्स कॅपॅबिलिटी टू प्रोसेस मोर दॅन वन टास्क सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज मल्टीप्रोसेसिंग. म्हणजेच काय, कम्प्युटर काय करतो एका वेळेला एक काम न करता एकापेक्षा जास्त काम तो एका वेळेला काय करतो टास्क तो सायमल्टेनियसली परफॉर्म करायचं काम करतो. त्यामुळे इट इज ऑल्सो नोन ॲज अ मल्टीप्रोसेसिंग. ओके. तर मल्टीप्रोसेसिंगचं मिनिंग कळलं. नेक्स्ट वन इज अ मल्टीप्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कपेबल ऑफ रनिंग मेनी प्रोग्राम्स सायमल्टेनियसली. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे की मल्टीप्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं की एकापेक्षा जास्त प्रोग्राम एका वेळेला एकाच टायमिंगला रन करायचं काम करतं त्या ठिकाणी. सो द एक्झाम्पल ऑफ दिस ऑपरेटिंग सिस्टीम आर द विंडोज NT, विंडोज 2000, विंडोज XP अँड युनिक्स. These are the examples of multiprocessing operating system. Next one is a real-time operating system. So the real-time operating system means the time interval to process and response to the input is a very small. म्हणजेच काय म्हणतो की इथे काय असणार आहे विदिन अ सेकंद किंवा विदिन अ मायक्रो सेकंद प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी डायनॅमिक इन्फॉर्मेशन इथे तुमची प्लेस केली जाते. त्याला म्हणतो रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल जर आपण म्हणतो की स्पेस रिलेटेड एखादं असेल किंवा वेदर फोरकास्टिंग असेल जे तुम्हाला काय करतं कंटिन्युअसली सेकंदाची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतात किंवा एखादं स्पेस सॉफ्टवेअर असणार आहे किंवा मिलिटरी सॉफ्टवेअर असतात यासारखे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमची काय झाली एक्झाम्पल्स झाली. नेक्स्ट वन इज अ डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टीम. Distributed operating system means distributed system use many processor located in different machines to provide very fast computation to its user. तेच काय करणार डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय ही जे सेम आहे वेगवेगळ्या प्रोसेसर्स आहेत जे वेगवेगळ्या मशीन्सवरती लोकेट केलेले आहेत ते तुम्हाला काय करतात यूज करायसाठी युजरला यूज करायसाठी ते प्रोव्हाइड करतात डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्या ठिकाणी. नेक्स्ट वन इज अ नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. सो द नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम्स रन ऑन अ सर्व्हर. नेटवर्क आहे त्यामुळे ती काय केलं सर्व्हरवरच तुमची रन केली जाते त्या ठिकाणी. ओके. सो द नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम ओनली रन ऑन ए सर्व्हर अँड इट प्रोव्हाइड द कपॅबिलिटी टू मॅनेज डेटा सिक्युरिटी अँड अदर नेटवर्किंग फंक्शन्स. नेक्स्ट वन इज अ मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. सो द मोबाईल OS दॅट इज अ मोबाईलमध्ये आपण यूज करतो ती. ओके. So it can design to power the smartphone, tablets or wearable devices. ज्यामध्ये तुमची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम यूज केलं म्हणजे पण तुम्ही ऐकला असेल अँड्रॉइड. ओके. अँड्रॉइड ही काय तुमची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम झाली त्या ठिकाणी किंवा iOS असेल ही तुमची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम झाली की ती आणखी ऑल्सो ब्लॅकबेरी असेल वेब असेल वॉच OS असेल यासारख्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्या तुमच्या मोबाईल फोनमध्ये किंवा मोबाईल स्मार्टफोनमध्ये किंवा टॅबलेटमध्ये किंवा वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये यूज केला जातो. त्यालाच काय म्हणतात मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम.
ओके, म्हणजे त्या मेन ह्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचा पर्पज काय आहे की दे आर एस्पेशली डिझाईन टू पॉवर द स्मार्टफोन, टॅबलेट्स अँड वेअरेबल डिव्हायसेस. सो आता आपण बघितले 7 टाईपचे ऑपरेटिंग सिस्टीम्स. ओके, थँक्यू.